हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे ड्रग इन्स्पेक्टरचा जो सिलेबस मधला फार्माकोलॉजी सब्जेक्ट मधला पॉइंट आहे NSAID म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग। तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ह्याचं क्लासिफिकेशन आणि बाकी मोड ऑफ ऍक्शन वगैरे डिटेल मध्ये बघितलेलं आहे। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहेत? आपण बघणार आहेत मित्रांनो ऍस्पिरिनची मोड ऑफ ऍक्शन असेल, त्याची अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी जी असणार आहे ती बघणार आहेत, त्याचं फार्माकोकायनेटिक बघणार आहेत, हे आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, आजचा फ्री ऑनलाईन बॅच डे किती आहे? डे 20 चा हा व्हिडिओ लेक्चर आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही आपण कोणती कॅटेगरीतले ड्रग बघणार आहेत आज? नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर। मित्रांनो, तुम्हाला क्लासिफिकेशन मी आणखीन एकदा दाखवतो। क्लासिफिकेशन आहे NSAID चं। याच्यामध्ये 4 इम्पॉर्टंट कॅटेगरी आहेत, ज्यात आहे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, प्रिफरेन्शियली कॉक्स2 इनहिबिटर, सिलेक्टिव्ह कॉक्स2 इनहिबिटर आणि लास्ट आहे अनाल्जेसिक अँटीपायरेटिक विथ पुअर अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन। तर हे 4 मेन कॅटेगरी आहेत। त्याच्यातली आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पहिली कॅटेगरी स्टार्ट केली आहे, नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर। तर ह्याच्यामध्ये मित्रांनो डिफरंट 6 क्लासेस आहेत, ज्याच्यात सॅलिसिलेट असेल, प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह असेल, फेनामेट असेल, इनॉलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह असेल, ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह असतील, पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह असतील। तर मित्रांनो, आपण हे सर्व ड्रग व्हिडिओ लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघणार आहेत मित्रांनो। आणि आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जे पहिली कॅटेगरी आहे त्याच्यातला ऍस्पिरिन ड्रग आपण बघणार आहेत मित्रांनो। आणि ही DIच्या एक्झाम साठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। याच्यामध्ये बघा, नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, जे ऍस्पिरिन जे ड्रग आहे तो काय करणार आहे? कॉक्सला इनहिबिट करणार आहे। कॉक्स म्हणजे काय मित्रांनो? सायक्लिऑक्सिजनेज जो एन्झाइम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन। आणि प्रोस्टाग्लॅंडिन प्रोडक्शन झाल्याच्या नंतर तो काय करतो? सिग्नल पाठवतो ब्रेन कडे की पेन असेल, इन्फ्लामेशन असेल, फिवर असेल, राईट। तर त्या कॉक्सला इनहिबिट करून प्रोस्टाग्लॅंडिनचं सिंथेसिस हे ड्रग इनहिबिट करणार आहेत। हे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर असणार आहेत। तर बघा मित्रांनो, ऍस्पिरिन इज ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, इट इज रॅपिडली कन्व्हर्टेड इन द बॉडी टू सॅलिसिलिक ऍसिड। तर मित्रांनो, ऍस्पिरिन काय आहे? ऍसिटिक सॅलिसिलिक ऍसिड आहे, राईट। पण मित्रांनो, ज्यावेळेस हे बॉडीमध्ये ड्रग ऍडमिनिस्टर्ड केला जातो तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो? रॅपिडली कन्वर्ट होतं ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिडचं सॅलिसिलिक ऍसिड असतं। आणि मित्रांनो, सॅलिसिलिक ऍसिड हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? खूप साऱ्या ऍक्शन साठी रिस्पॉन्सिबल कोण असतो? सॅलिसिलिक ऍसिड। म्हणजे ज्यावेळेस पेशंट ड्रग ऍडमिनिस्टर करणार आहे ऍस्पिरिन, तो कोणता असणार आहे? ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड असणार आहे। तो कन्वर्ट कशात होणार आहे मित्रांनो? सॅलिसिलिक ऍसिड मध्ये। आणि मित्रांनो, हे जे सॅलिसिलिक ऍसिड असणार आहे तोच रिस्पॉन्सिबल असणार आहे मित्रांनो खूप साऱ्या ऍक्शन साठी, राईट। हे समजलं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट ऑफ द ऍक्शन। Other action are result in acetylation of certain macromolecules including COX. It's one of the oldest analgesic anti-inflammatory drug and has diverse use. तर मित्रांनो, ऍस्पिरिन जे आहे तो खूप ओल्ड आहे। कशासाठी यूज करतात? अनाल्जेसिक असेल, अँटीपायरेटिक असेल, आणि मित्रांनो खूप सारे जॉईंट पेन रिलेटेड जे काही डिसीजेस असतात त्याच्यामध्ये पण ऍस्पिरिनचा यूज होतो। तर मित्रांनो, कोॲग्युलेशन मध्ये पण ऍज अ अँटी कोॲग्युलंट, अँटी प्लेटलेट ड्रग म्हणून पण ऍस्पिरिनचा यूज करतात। तर मित्रांनो, इथे नेक्स्ट पॉइंट बघा, इन 1971 ब्रिटिश फार्माकोलॉजिस्ट जॉन रॉबर्ट, then employed by the Royal College of Surgeons in London, showed aspirin suppress the production of prostaglandin and thromboxane. तर मित्रांनो, हे ब्रिटिश काय फार्माकोलॉजिस्ट आहे, कोण? जॉन रॉबर्ट वेने। तर ह्यांनी काय केले मित्रांनो? रॉयल कॉलेज ऑफ सर्जन इन लंडन मध्ये काय केले? त्याला असं समजलं की ऍस्पिरिन जो ड्रग आहे तो ऍक्टिव्हिटी कोणती दाखवत आहे मित्रांनो? सप्रेस करत आहे। कशाच्या प्रोडक्शनला? प्रोस्टाग्लॅंडिन आणि थ्रम्बॉक्सेन। आता हे प्रोस्टाग्लॅंडिन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो मित्रांनो? हे रिस्पॉन्सिबल असणार आहे तुमचं फिवर असेल, पेन असेल आणि इन्फ्लामेशन, याचे सिग्नल ब्रेनला पाठवण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल असणार आहे। तर मित्रांनो, हे जर सप्रेस झालं तर ह्याची अँटी ऍक्टिव्हिटी असेल,
एनाल्जेसिक ऍक्टिव्हिटी दिसल, अँटीपायरेटिक ऍक्टिव्हिटी दिसल, राईट. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, इथे बघा थ्रोम्बोक्सिन. हा थ्रोम्बोक्सिन रिस्पॉन्सिबल असतो मित्रांनो ब्लड क्लॉटिंग साठी. ज्यावेळेस एखाद्या आपल्या बॉडी पार्टला इंजुरी होणार आहे, तिथून ब्लड निघत आहे, तर थोड्या वेळात मित्रांनो ऑटोमॅटिक काय होते, तिथे ब्लड क्लॉटिंग होते, नॉर्मल बॉडी प्रोसेस होते आणि ब्लड स्टॉप होतो. तर मित्रांनो त्या नॉर्मल प्रोसेस साठी थ्रोम्बोक्सिन रिस्पॉन्सिबल असतो. पण ऍस्पिरिन काय करतो मित्रांनो, प्रोस्टाग्लॅंडिन आणि थ्रोम्बोक्सिनला सप्रेस करतो. तर ते सप्रेस केल्यामुळे तिथे नॉर्मल कोॲग्युलेशन होणार आहे का, होणार नाहीये, राईट. नंतर तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन मध्ये हे व्यवस्थित समजणारच आहे. नेक्स्ट पॉइंट, द सॅलिसिलेट ऍक्ट बोथ सेंट्रली अँड पेरिफेरली टू प्रोड्यूस दिअर थेरॅपेटिक अँड टॉक्सिक इफेक्ट. हे काय करतात मित्रांनो, सेंट्रली पण ऍक्ट होतो आणि पेरिफेरली पण ऍक्ट होतो. नंतर बघा ऍस्पिरिन एक्झिबिट द एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक अँड अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. मित्रांनो जे काही NSAIDs आहेत, नॉन स्टिरायडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग, ओव्हर द काउंटर ड्रग, ऍस्पिरिन लाईक एनाल्जेसिक ड्रग, हे जे नॉन ओपोइड ड्रग, हे खूप सारे नाव आहेत NSAID चे, राईट. तर ह्यांच्या मेन 3 ऍक्शन असतात. कोणती आहे, एनाल्जेसिक म्हणजे पेन कमी करणार आहेत, अँटीपायरेटिक फिवर जे असणारे बॉडी टेम्परेचर वाढलेले ते नॉर्मल लेवलला आणण्यासाठी मदत करणार आहेत. नंतर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे ज्यावेळेस काही इन्फ्लमेशन होणार आहे तिथे पण हे अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन दाखवणार आहे ऍस्पिरिन पण. नेक्स्ट पॉइंट, द सॅलिसिलिक ऍसिड पोर्शन ऑफ सॅलिसिलेट मॉलिक्यूल इज द फार्माकोलॉजी ऍक्टिव्ह मॉइटी. तर मित्रांनो मी म्हणलं तुम्हाला की सॅलिसिलेट हे काय असणार आहे, ऍक्टिव्ह मॉइटी असणार आहे. नेक्स्ट पॉइंट, it is essential that hydroxyl group of the molecule remains in the ortho position. तर मित्रांनो अशावर पण एखादा क्वेश्चन DI च्या एक्झाम मध्ये येऊ शकतो. इसेन्शियल आहे मित्रांनो, हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे OH जो हा जो ग्रुप असणार आहे तो कोणत्या पोझिशनला असायला पाहिजे मित्रांनो, ऑर्थो पोझिशनला. तुम्ही बेन्झेन रिंग मध्ये जर बघितलं असता तर वेगवेगळ्या पोझिशन असतात, त्या रिंग मध्ये ऑर्थो पोझिशनला मित्रांनो हायड्रॉक्सिल ग्रुप जर असेल तर ते ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे, राईट. ऍस्पिरिन रिसेट द हायपोथॅलॅमिक थर्मोस्टॅट अँड रॅपिडली रिड्यूस फिवर बाय प्रमोटिंग हीट लॉस. तर मित्रांनो आता अँटी फिवर ऍक्टिव्हिटी म्हणजे अँटीपायरेटिक ऍक्टिव्हिटी जी असणार आहे ऍस्पिरिनची ती कशी काय असणार आहे, हायपोथॅलॅमिक थर्मोस्टॅट म्हणजे हायपोथॅलॅमस आपलं बॉडीचे टेम्परेचर काय करतो मित्रांनो, रेग्युलेट करतो. तर त्याला काय करतो मित्रांनो, ऍस्पिरिन कंट्रोल करणार आहे. काय करणार आहे, हीट लॉस करणार आहे, बट डज नॉट डिक्रीज द हीट प्रोडक्शन. आता मित्रांनो हिची आपण मोड ऑफ ऍक्शन बघू. जे ऍस्पिरिन असणार आहे ती मोड ऑफ ऍक्शन कशी दाखवणार आहे ते आपण व्यवस्थित बघणार आहेत मित्रांनो. आता इथे नॉर्मल मध्ये बघा, ज्यावेळेस एखादा कट बॉडीला पडतो किंवा एखादी इंजुरी होते मित्रांनो, मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडला एखादी इंजुरी झालेली आहे तर त्यावेळेस त्या जागेवर काय होणार आहे मित्रांनो, आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होणार आहे, राईट. ज्यावेळेस एखादी इंजुरी होणार आहे आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होणार आहे आणि ते कन्वर्ट कशात होणार आहे मित्रांनो, हायड्रोपेरॉक्साइड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. तर मित्रांनो हे हायड्रोपेरॉक्साइड जे आहे ते कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये म्हणजे सायक्लो हायड्रोपेरॉक्साइड आणि त्याच्यानंतर प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये. आणि मित्रांनो ह्या ज्या 2 स्टेप असणार आहेत इथे तुम्ही बघू शकता, ही एक हायड्रोपेरॉक्साइड कन्वर्टेड इनटू सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड आणि सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड कन्वर्टेड इनटू प्रोस्टाग्लॅंडिन E2, राईट. आता मित्रांनो ह्या ज्या 2 स्टेप मध्ये रिक्वायर्ड काय असणार आहे, कॉक्स असणार आहे म्हणजे सायक्ली ऑक्सिजनेज, कॉक्स फर्स्ट आणि कॉक्स सेकंड. सेकंड स्टेपला आपण प्रोस्टाग्लॅंडिन सिंथिटेज म्हणजे तिथे पण कॉक्स लागणार आहे. तर मित्रांनो या ज्या 2 स्टेप असणार आहेत, आपण ऍस्पिरिन जर इंजेक्ट केला पेशंटला तर त्यामध्ये या 2 स्टेप होणार आहेत का, नाही होणार. ह्या 2 स्टेप नाही झाल्या मित्रांनो तर तुमचं प्रोस्टाग्लॅंडिनचं सिंथेसिस होणार आहे का, फॉर्मेशन ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन होणार आहे का, नाही होणार. ही प्रोसेस इथे स्टॉप होणार आहे. आणि मित्रांनो हे प्रोस्टाग्लॅंडिन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, प्रोस्टाग्लॅंडिन इज रिस्पॉन्सिबल फॉर पेन, फिवर अँड इन्फ्लामेशन.
तर हे तिन्ही गोष्टी होणार आहे का? ह्या 3 गोष्टी नाही झाल्या तर ह्याच्या 3 ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे भेटल्या. कोणत्या कोणत्या? अॅनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लामेटरी. राईट. ह्याची मोड ऑफ ऍक्शन किंवा NSAID ची मोड ऑफ ऍक्शन पहिल्याच व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण व्यवस्थित बघितलेले. इथे पण तुम्ही लक्ष ठेवा की ऍस्पिरिन काय करतो? कॉक्सला इनहिबिट करतो. आणि मित्रांनो सेकंड गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे, थ्रम्बॉक्झेनला पण इनहिबिट करतो मित्रांनो. आता ह्या 3 ज्या ऍक्शन होत्या त्याची मोड ऑफ ऍक्शन बघितली आपण की कशी भेटणार आहे. राईट. आता ऍस्पिरिनची मित्रांनो नंतरची खूप महत्वाची ऍक्शन आहे. ती कशामध्ये मित्रांनो? प्लेटलेट अँटी ऍग्रिगेटरी ऍक्शन, म्हणजेच अँटी प्लेटलेट ऍक्शन असणार आहे. तर मित्रांनो इथे बघा, प्लेटलेट ऍग्रिगेशन इज इनहिबिटेड बाय ऍस्पिरिन. तर हे जे ज्यावेळेस एखादी इंजुरी होते मित्रांनो, तर पहिल्यांदा त्यावेळेस तिथे काय होतं? प्लेटलेटचं ऍग्रिगेशन होतं. म्हणजे इंजुरी झाली तर तिथे खूप सारे प्लेटलेट हा जमा होतात मित्रांनो. आणि सेकंड पॉइंट, दिस डिफरन्स इज प्रोबॅबली ड्यू टू ऍसिटिल ग्रुप ऑफ ऍस्पिरिन. तर मित्रांनो ऍसिटिल ग्रुप ऍस्पिरिनचा असणार आहे, त्याच्यामुळे होणार आहे. विच इज कॅपेबल फॉर इरिव्हर्सिबली इनहिबिटिंग प्लेटलेट सायक्लोऑक्सिजिनेज अँड सबसिक्वेंटली सिंथेसिस ऑफ थ्रम्बॉक्झेन A2. तर मित्रांनो याच्यामध्ये जे ऍस्पिरिन मध्ये ऍसाइटिल ग्रुप असणार आहे ऍस्पिरिनचा, तर तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. तर हे थेअरीमध्ये तुम्ही कन्फ्युज नका हो, मी तुम्हाला इथे व्यवस्थित एक चार्ट मध्ये व्यवस्थित सांगणार आहे. आता मित्रांनो या इथे बघा, प्लेटलेट ऍग्रिगेशन प्रोसेस. आता प्लेटलेट ऍग्रिगेशन कशा होतात हे आपण बघू. हे प्रोसेस बघितल्यानंतर मित्रांनो आपला जो ऍस्पिरिन ड्रग आहे तो कोणत्या प्रोसेसवर ऍक्ट होऊन त्याची ऍक्शन दाखवणार आहे. राईट. अँटी प्लेटलेट ऍक्शन आहे मित्रांनो. इथे बघा, वॅस्क्युलर इंडोथेलियल डॅमेज. ज्यावेळेस मित्रांनो वॅस्क्युलर इंडोथेलियल डॅमेज होणार आहे तर तिथे मित्रांनो आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होतो. राईट. तर हे आर्चिडोनिक ऍसिड कन्वर्ट कशात होतं मित्रांनो? कॉक्सच्या हेल्पने प्रोस्टाग्लॅन्डिन मध्ये. आणि नंतर मित्रांनो हे प्रोस्टाग्लॅन्डिन कन्वर्ट कशात होतं मित्रांनो? थ्रम्बॉक्झेन A2 मध्ये. थ्रम्बॉक्झेन सिंथेटेज कन्वर्ट करणार आहे प्रोस्टाग्लॅन्डिनला थ्रम्बॉक्झेन A2. आणि मित्रांनो हे थ्रम्बॉक्झेन A2 जे आहे हा रिस्पॉन्सिबल असतो मित्रांनो प्लेटलेट ऍग्रिगेशन साठी. आणि मित्रांनो प्लेटलेट ऍग्रिगेशन झालं म्हणजे तुमचं काय असणार आहे? ब्लड क्लॉटिंग होणार आहे. तर या ज्या स्टेप आहेत मित्रांनो, हे कॉक्सला इनहिबिट करणं आणि प्रोस्टाग्लॅन्डिन प्रोडक्शन स्टॉप करणं, हे कोण काय करतं? ऍस्पिरिन ऍक्ट करतं. म्हणून मित्रांनो ऍस्पिरिन यूज केला जातो अँटी कोॲग्युलंट ड्रग म्हणून, म्हणजेच अँटी प्लेटलेट ड्रग. जे नॉर्मल कोॲग्युलेशनचं टाइम असणार आहे मित्रांनो बॉडीचं, ते ऍस्पिरिन काय करतो? इन्क्रीज करतो. म्हणजेच नॉर्मल जर कोॲग्युलेशनचं टाइम 2 डेज असेल पेशंट मध्ये, तर ते इन्क्रीज मित्रांनो 4 डेज असं वाढवून टाकतो. ज्यावेळेस मित्रांनो ऍस्पिरिनची ट्रीटमेंट चालू असते तर त्यावेळेस जे बाकीचे कोॲग्युलंट ड्रग असतील, अँटी कोॲग्युलंट ड्रग असतील, ते व्यवस्थित मॉनिटर करूनच फिजिशियन जे असतात ते पेशंटला ऍडमिस्ट करतात मित्रांनो. ऍस्पिरिन किंवा जी प्रोसेस असणार आहे ट्रीटमेंटची ती त्यानुसार करतात. इथे बघा, फॉर द एंटायर लाईफ ऑफ द प्लेटलेट 8 to 11 days as a thromboxane is vasoconstrictor and the facilitate platelet aggregation. The inhibition of its synthesis reduce the platelet aggregation. Other salicylates only have a weak and transient inhibitory effect on platelet cyclooxygenase. तर मित्रांनो ऍस्पिरिन हा काय करतो? अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवतो. म्हणजे त्यांचं ऍग्रिगेशन जे होणार आहे प्लेटलेटचं ते ऍस्पिरिन होऊ देत नाही मित्रांनो. आता मित्रांनो आपण बघणार आहेत फार्मॅकोकायनेटिक. ऍस्पिरिन इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द स्टमच अँड स्मॉल इंटेस्टाइन. याचं ऍब्सॉर्प्शन मित्रांनो ओरली ऍडमिनिस्टर्ड ज्यावेळेस करणार आहे ते कसं होणार आहे? स्टमच मध्ये होणार आहे आणि स्मॉल इंटेस्टाइन. नंतरचा पॉइंट बघा, द रेट अँड एक्सटेंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन डिपेंड ऑन द डिसइंटिग्रेशन अँड डिझॉल्युशन रेट ऑफ टॅबलेट. मित्रांनो जे रेट
अँड म्हणजे जे ॲब्सॉर्प्शन असणार आहे ते कशावर डिपेंड असतं, कोणती बी टॅबलेट असेल मित्रांनो त्याच्या डिसइंटिग्रेशन टाइमवर, डिझॉल्युशनच्या रेटवर त्याचं ॲब्सॉर्प्शन डिपेंड असतं मित्रांनो. द पीएच ऑफ द म्युकोसल सरफेस अँड गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम, म्हणजे मित्रांनो गॅस जे आपण जेवण केल्यानंतर जर टॅबलेट घेतली तर त्याचं इफेक्ट मित्रांनो आपल्या टमेजमध्ये जे प्रेझेन्स असणार आहे फूडचं तर त्याच्यावर पण डिपेंड असतं, राईट. नंतर बघा मित्रांनो, द प्लाझ्मा टी हाफ ऑफ ॲस्पिरिन ॲज सच इज 15 to 20 minutes. Second point, salicylate are metabolized mainly in the liver by 5 parallel pathways, 2 of which are saturable and also excreted unchanged by the first order process. तर मित्रांनो याचं मेटाबॉलिझम जे होतं ते लिव्हर मध्ये होणार आहे. आणि मित्रांनो याचं एक्सक्रिशन बघा, सॅलिसिलेट इलिमिनेटेड इन मेनली वाया द युरिन and it's influenced by the urinary pH, the loss being greater if the urine is alkaline. तर मित्रांनो याचं युरिन मधून इलिमिनेशन होणार आहे ते बी कशावर डिपेंड आहे मित्रांनो, पीएच वर डिपेंड आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ॲस्पिरिनची मोड ऑफ ऍक्शन बघितली. त्याच्यामध्ये मोड ऑफ ऍक्शन मध्ये मित्रांनो त्याची अनॅल्जेसिक ऍक्टिव्हिटी असेल, अँटीपायरेटिक ऍक्टिव्हिटी असेल, अँटी इन्फ्लामेटरी ऍक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर मित्रांनो अँटी प्लेटलेट ड्रग म्हणून, अँटी कोॲग्युलंट ड्रग म्हणून कसा ऍक्ट होतो ॲस्पिरिन हे बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याचं ॲब्सॉर्प्शन कुठे होतं, टमच मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ॲब्सॉर्प्शन होतं, मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये होतं. त्याचं प्लाझ्मा टी हाफ जो आहे तो आपण 15 ते 20 मिनिट बघितलेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढंच आहे मित्रांनो. ॲस्पिरिनवर राहिलेला पार्ट जे असणार आहे इम्पॉर्टंट आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो काही कारणामुळे ऑफिशियल काम असल्यामुळे मी मागच्या 4-5 दिवसामध्ये काही व्हिडिओ अपलोड नाहीत केले, त्याच्यासाठी सॉरी. आणि मित्रांनो येईल त्या अपकमिंग डेज मध्ये रेग्युलर व्हिडिओ DIच्या एक्झामचे येणार आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो ह्याचं नोटिफिकेशन जे ड्रग इन्स्पेक्टरच्या वॅकन्सीचा असेल तर तो पण मित्रांनो लवकर येण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहेत मित्रांनो. थँक्यू.